नांदेवाडा फिरवलं, कापशीवर गेलो आम्ही, मोरणावर गेलो आम्ही. प्रत्येक पक्षी त्यांनी दाखवला. हा बगळा आहे, हा किंगफिशर आहे, हा राखाड्या आहे. त्यामुळे त्यांचे तर अनेक आमच्यावरती उपकार म्हणून आम्ही की आम्हाला आवड निर्माण केली. पक्ष्याबद्दल खूप लोकांना कमी माहिती आहे. खरं सांगत आम्ही डॉक्टर लोक तर आमचं काम ते इंजेक्शन सलाईन पेशंट राहते. पण जेव्हा रविवार येतो आम्ही आवर्जून जातो, जंगलामध्ये जातो, फिरतो, भटकंती करतो. पहिले आम्हाला वाटतं बाबा पक्षी म्हणजे काय, कावळा, चिमणी, बदक, पोपट. पण नंतर समजलं की 240 प्रकारचे पक्षी आपल्याला दररोज दिसतात बघायला. दुसऱ्या साहेबांमुळेच आम्हाला खूप गोष्टींचा उलगडा झाला. एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर्वांना, खूप लोकांना माहिती नसेल, मला तरी वाटते. कुठला पक्षी खाली पडतो किंवा मरून पडतो तो ॲक्सिडेंटच्या तारच्या वायराने, किंवा एखाद दोन पक्ष्या झुंज झाल्यामुळे मरून पडतो, जखमी अवस्थेत पडतो. पक्षाचं मरण कोणी पाहिलं का? की जर पक्षी जो आहे बा ओढ झाला, तो म्हातारा झाला आणि तो निश्चित त्याने देह सोडला, असं होत नाही. त्याचं कारण आहे पक्षी जाय दिगंतरा. म्हणजे काय थिअरी आहे, विघटनाची थिअरी आहे, थिअरी ऑफ डिफ्युजन. जेव्हा पक्षाला समजतं की आपला अंतकाळ जवळ आला, पक्षी सरळ सरळ वर उडत जातो. हवेचा दाब कमी होतो वरती गेल्यावरती, आणि जेव्हा एवढ्या तो उंचीवर जातो की तो ऑक्सिजन मिळत नाही बिलकुल, आणि त्याचे अक्षरशः तुकडे होऊन जातात. पक्षी जाय दिगंतरा. विघटनामधून पक्षी स्वतःला या मोक्षाला प्राप्त करून घेतो. ही थिअरी आहे पक्षाची. मला वाटतं दुसऱ्या खरं आहे का, म्हणजे वाचलेलं आहे मी तरी. दुसरी गोष्ट सांगायची की आम्ही जे डॉक्टर लोक आहे, अळगावकर साहेब आहेत, आमचे भारती सर आहेत, दर रविवारी आमचं प्लॅनिंग असते कुठंतरी तलावावर जाणे. यात म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक तर निसर्गाची आवड, प्राण्यांची आवड. दुसरी गोष्ट की आम्ही एवढं फिरलो, पांढऱ्या कवळ्यामध्ये आम्ही गेलो, वन विभागामध्ये, यवतमाळमध्ये आम्ही गेलो सकाळी 6ला उठून, 5ला उठून. आम्ही ताळोबाला गेलो, आम्ही कोलखासला जाऊन आलो नेहमी. आमचा टूर नेहमी चिखलदरा असतो, सध्या पण करोना असल्यामुळे जाता नाही आलं, रस्ते खराब होते. पण तरी हे पाचूरचं निसर्ग वैभव मी दुसऱ्यांदा आलो. मागच्या रविवारी मी 4 वाजता आलो होतो, 1 तास थांबलो इथं. खूप रम्य, नैरम्य परिसर आहे हा. आणि दुसरी गोष्ट सांगायची की हा परिसर मी खूप चिरपरिचित आहे. याचं कारण की माझे वडील शिक्षक होते इथं. चेलकातांडा गाव आहे बाजूला. आम्ही पातूरला बाबा मला लहानपणी घेऊन यायचे. सायकल आम्ही फिरायचं, आगेखेड, शेलगाव, चिंचोली, रुद्रायणी, माळराजुरा घाट तुमचा, तिथलं तलाव जे आहे ते, आणि चेलकातांडा आम्ही पूर्ण फिरलोय. म्हणजे 5-10 वर्षपूर्वी हा परिसर पिंजून काढलाय. त्यामुळे या परिसरातून मला नितांत आदर आहे आणि आवड आहे पहिल्यापासूनच. इथं आम्ही आलो, सकाळपासून खूप भटकंती केली, खाली तलाव पाहला, खूप बरं वाटलं. आणि हा जो पक्षी निरीक्षण सप्ताह आहे, हा 5 ते 12 न होता आपण वर्षभर करायला पाहिजे. आपण त्या डोळसपणे जे सरांनी सांगितलं, डोळसपणे पक्षी निरीक्षण करा, टेरेसवर जा, फोटो काढा, माहिती विचारा. आम्ही पुस्तकं पण आणले, पुस्तकं वाचायचे आहे आमच्याकडे. मी तर वाचणं सुरू करणार अजून पण. चितमपल्ली सरांचे पण पुस्तकं आणलेत मी. आणि दुसरं म्हणजे आपण व्होकल फॉर लोकल, जे आपले आदरणीय मोदी जे आहेत, की आपलं जे आहे लोकल, व्होकल पब्लिसिटी करा. जसे पाचूरचं केंद्राचा फोटो काढून आपण फेसबुक टाकू शकतो, व्हॉट्सअपवर टाकू, मित्रांना पाठवू शकतो, जेणेकरून एक जण 10ला पाठवेल, 10 100ला पाठवेल. जेणेकरून आपल्या यामध्ये दोन गोष्टी होतील, एक तर निसर्गाचा विकास होईल, पर्यटनाचा विकास होईल. दुसरी गोष्ट जे आहे की आपलं लोकांना इथं रोजगार पण मिळेल. लोकल आहेत लोक इथले, गार्ड म्हणा, नंतर आपण जंगल सफारी म्हणतो, त्यानंतर गाईड म्हणतो, आणि इथले साफसफाई करणारे, सर्वांना रोजगार मिळू शकतो, लोकांचं मनोरंजन होऊ शकते, निसर्गाची माहिती होऊ शकते, आणि लोकांना पक्षाबद्दल पण इत्यंभूत माहिती मिळू शकते. खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा. सरते शेवटी मी एक कविता केली आहे करोनाची, 2 मिनिटं ऐकवतो. करोना आणि दिवाळी. मी फेसबुकवर टाकली कविता, पण आता खूप लोक झाले. कवीला कसं राहते, जसे कोरम भेटतो कवीला इच्छा होते आपलं काहीतरी त्यांना ऐकवावं. होळीपासून सुरू झाली करोनाची रणधुमाळी, थांब रे बापराजा करोना, सजू दे गरिबाची दिवाळी. तू आला वुहानातून विमानात ऐटीत बसून, आम्हा लोकांचे केले वांदे, आता पायता हा वासून. कापसाची बोंडी सडली, सोयाबीन गेलं वाहून, बीजिंग शांघाई सोडून बाबू तू इकडे आला काहून. कांदे गेले, संत्री गेले, पाण्यात पडले केळांचे घड, मास्क मुळे जीव घाबरे, श्वास घेणंच झालं अवघड. करोना संघ आता मान्सून खेळते लपंडाव, सांग बापा करोना आम्ही कोल्डी भाकर कशी खाव. करोनाच्या दुष्काळात अधिक मास येऊन गेला, माहेर वाशिन बहिणीला मीठ मिरचीचा पाहुणचार केला. दिवाळीच्या दिवेवर पाणी पडे, गोट नाही भाऊ खरी, तुझ्या पायी बुहाऱ्या माणसात वाढते दरी. सोशल डिस्टन्सिंग.
दोन्ही कर जोडून तुला करतो आता विनंती, माझ्या भारत देशातून होती तुझी गच्छंती, होती तुझी गच्छंती. बढिया सर, मस्त.